मंगळ राहू केतू मंगळ राहू केतू मंगळ ओ राहू केतू मंगळ राहू केतू मंगळ महाराज सगळं पडली राहू केतू मंगळ बुध शनी ग्रह राहू केतू मंगळ बुध मला पण बघू दे ना काय बघताय ते अवस्था झाली केवळ वाणी आणि भरताच प्रबळ झाले ग्रहांचे उलटे पडताच पाय चालत नाही काही पाय जे घडेल ते पाण्याच्या आपल्या हाती उलटे का बरोबर राजकन्याचे भविष्य अभद्र असणे अशक्य. महाराज कन्या राजांची पहिली पत्रिका पाहिली सर्व आराखडी पांडून भविष्य वर्तव्य विचारतो मग जे दिसले तेच सांगितले आता आमचे काय चुकले आता काय चुकले कन्या राजांचा विवाह आला कन्या राजांचा विवाह होईल कोणाशी आपल्याला काय होईल चांगल्याशा माणसाशी मनुष्य असेल तो भला त्यात वाईट काय ते बोला. वाईट काय नाही सगळं अगदी छान मस्त मस्त कुणाशी कुणाशी सरदार उमरावांशी कुठल्या देशाच्या राजाशी महाराज देवाची इच्छा नाही तशी अलबत्या कुणीही पाहून मागेल ती आपण अलबत्या गलबत्या गलबत्या नाही गलबत्या असं नाव आहे असंख्य 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 राजकन्याचे भविष्य अभद्र असणे अशक्य. काय महाराज जे दिसलं तेच सांगितलं भविष्यवाणी म्हणे भविष्यवाणी आम्ही नाही घेणार ती ख्याली बदलून टाकू अवश्य राजकन्याचे भविष्य आणि भविष्य हे असले दरिद्री सांगणारा हा दळभद्री ज्योतिषाला कुडमुड्या तुरुंगात नेऊन डावून द्या. पकडा त्याला अरे पकडा त्याला अरे पकडा पकडा याला तो शत्रू पक्ष महाराज मला टाका तुरुंगात तो फासावर खुशाल जावा पण राजकन्याचे भविष्य बदलणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. अरे देवा किती मुले सत्वत आहेत त्याचू अलबत्या गलबत्या काय राजकन्याला डांबून ठेवेल अशा एखाद्या ठिकाणी नवीन जेथे तिसला कुणी न भेटेल परक्या कुणाचे नख न दिसेल. बोलू दे राजकन्याला बोलवूया. कन्याराजे ओ कन्याराजे ओ जीविताजी आय सेनापती
साधा हरवत्याशी पुरला. साहेब समोर आला की सल्यूट मारणारा. एक साथ सल्यूट मारेंगे, सल्यूट मार. पण आता तर ते सुद्धा करू शकत नाही, कारण लढाईत माझा हा पाव किलोचा हात जखमी झाला ना, म्हणून मला सैन्यात बाहेर काढलं. आता माझ्यापाशी काही म्हणजे काही सुद्धा नाही. खिशात एक दमडी नाही की मोठा तंगाचा कळ नाही. हा आहे तेवढी ऍक्टिव्हिटी आहे माझ्याजवळ, पण या ऍक्टिव्हिटीचं या जंगलात काय बरं करावं तेच कळत नाही. हा इथे का ती चूल असती ना तर मी ती पेटवली असती. ही अशी हा मस्तपैकी शेकोटी झाली असती माझी, आणि ह्याच चुलीवर मी गरम गरम भाकऱ्या भाजल्या असत्या. भाकरी बरोबर लोण्याचा गोळा असता तर लोण्याचा गोळा. मला जाम आवडतो लोण्याचा गोळा. ए तुम्हा सगळ्यांना आवडतो की नाही लोण्याचा गोळा? वाव, सेम चॉईस. आणि ज्यांना नाही आवडत त्यांना लोण्याच्या गोळ्याबरोबर आंबट गोड कैरीचं लोणचं, तिखट मिरचीचा ठेचा, आणि तो मिरचीचा ठेचा खाऊन ज्या काही घामाच्या धारा वाहिल्या असत्या, चूल विचली माझी. ओ आय मिस्ड इट मॅन. यो बापरे, केवढा काळोख झाला इथे. आजची रात्र इकडेच काढायला लागणार होते. हवा खाऊ दुसरा काय पर्याय काय आपल्याकडे? काय पुढे पुढे कोणी धक्का दिला मला? अरेच्छा, भाकरीचा तुकडा. तेव्हा तेव्हा तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाही मला. येस, आय गॉट इट मॅन. यो चला भाकरी खाऊया. हा तर पांढरा उंदीर मामा. उंदीर मामा, तुझी आई भाकरी म्हणजे ना. उंदीर मामा खावरलास का? अरे हा तर मलाच घाबरला. अरे पण वडाच्या झाडामागे लपलास का? पुढे वडाचं झाड, करवंदी. उंदीर मामाची घाबरगुंडी. ए उंदीर मामा घाबरला. ये मी घाबरलो नाहीये. उंदीर मामा बोलला, मी तू खरंच घाबरला नाहीस? मुळीच घाबरलो नाहीये मी. अरे वा, मग आपल्या दोघांची दोस्ती झाली. हे आता काय? यो ए आपल्या दोघांची दोस्ती झाली म्हणजे आपली तुपली दोस्ती. आपली तुपली नाही रे, मग तुपली आपली दोस्ती. एक टपली दे. तुपली आपली नाही म्हणायचं. तुपली आपली नाही दोस्ती. तसं नाही रे मामा, तसं नाही. हॅलो, तसं नाही म्हणायचं. तुझी माझी म्हणायचं. तुझी माझी दोस्ती. हो, तुझी माझी यारी आता बघू दे तरी सारे. हे आपल्या लोकांची दोस्ती झाली ना. हो, आता आपण एकमेकांना मदत करायची. हो, एकमेकांच्या उपयोगी पडायचं. हो. हॅलो, लागलो. एक बळी भाकरी. ये नको नको, तू खा, तुला भूक लागली ना. पण माझं पोट भरलंय. थँक्यू. हे मामा, आपली दोस्ती झाली. हो, आता सेलिब्रेशन झालं पाहिजे. झालंच पाहिजे. अरे एक दोन तीन चार, उंदीर मामाची पोरं हुशार. अरे एक दोन तीन चार, उंदीर मामाची
माझं नाव आहे चिंची चिटकी. काळ काय बरोबर आले की वाट चुकले हे त्या वेटाळालाच ठाऊक. या शाया निबिडा आता बाई हा कोण झोपला इथे? उठ उठ. हा काय झोपायची जागा आहे काही? ही जागा आहे गुप्तधनाची. गुप्तधन नकाशा आणलाय हो बरोबर मी गुप्तधनाचा. आता पाहते नकाशा गुप्तधनाचा. कुठे गेला? हे काय लागला? ईश्वर गुबडाचा डोळा आंबर झाला गेला. कुठं गेला कुठं गेला? हे काय लागला? एक मेल्या पुढे या वळवळ झाला. हा वळवळ करतो जीप काढतोय काय बघतोय चल तिथे गेला वळवळ कर. कुठं गेला कुठं गेला? सापडला हो नकाशा गुप्तधनाचा. आता बघूया याच्यामध्ये काय लिहिलंय ते. डोळे ते इतके अधू झाले म्हणून काय सांगू तुम्हाला. काही दिसेल तर शपथ. त्यात हा काळू कसा पण जळलं मला मेलीला काळो खात पण दिसलं नाही तर चेतकी व्हायचा फायदा तो काय. आता मंत्र म्हणते आणि छानसा उजेड पडते हो. काय बाई तो उजेडाचा मंत्र. औसेच्या राती भूतांच्या हाती काळे कुठ्ठ खडे काळो राहू जरा तुला लागेल डाग. अरे मेल्या चंद्रा थोडा उजेड तरी पाड. थोडा उजेड तरी पाड. वडला बाई उजेड येतात. आता बघूया नकाशात काय लिहिलंय ते. बाराच्या पश्चिमेला वाटेच्या वाईला बार कुठे बार हा इथं पाऱ्या बाराच्या पश्चिमेला वाटेच्या वाईला महिलांचा दगड वडाचं जुनं खोल अंधारी त्या डोळ्यावर हात खोल. हाच त्याचा ठिकाण असं तिथेच चला बाई तसं घरी सापडला बाई. आता पण दुसरी कशी जाऊ बाई. या शिपायाची मदत घेते. हा शिपायाची मदत घेते आणि मग याला बोलते. हॅलो 1 2 3 माहिती कुठं का अगं बाई मेले डास मारलाय डास. नाही काही चांगला गोड आहे. शिपाई दादा हो शिपाई दादा उठा 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 उठा. अगं बाई बाळ उठलं माझं. आता बाळाला मस्त नाव नाव करू टिटी जाऊ. मग माझ्या बाळासाठी डब्याला केली कटलेट केले की चीज सँडविच पाहिजे. कोण आहेस तू कोण आहेस? काय तुझ्या पोटात काय जंत झालं त्या किती वळवळतोय? तू कोण आहेस सांग. बाळा मी गरीब बिचारी म्हातारी. मला जरा मदत करतोस का? आजीबाई मी तुला काय मदत करणार. माझ्याकडे कुठली कवडी सुद्धा नसते बाळाला सुद्धा पण माझ्या म्हातारीची मदत केलीस तर तुझं घर सोन्या रुपयानं भरून गेलं हो असं म्हणते. हा मग आता मदत करतो. काय मदत करायची ते सांगितलं नाही. विचारलंस तर बरं केलं. हा सुरू साड दिसतंय ढोल दिसतंय. ढोलीच्या आतमध्ये उतरायचं तळाला जायचं. आतमध्ये की नाही गुप्तधनाचा साठा आहे तो जमा कर वर घेऊन ये. आपण अर्ध वाटून घेऊ चालेल तुला. ही चोरी नाही का? चोरी नाही. गुप्तधन ज्याला मिळतं की नाही ते त्यातच होतं हो असं म्हणते. मग आता जातो. काही नाही झालं. बाळा तू आतमध्ये गेलास की नाही की आतमध्ये गुप्तधनाच्या 3 पेट्या ठेवल्या. हो 3 पेट्या आणि त्या 3 पेट्या काय मेल्याचं गणित आहे बघा. 3 म्हटल्यावर 4 दाखवतो. 4 ऑनलाईन क्लासेसचे परिणाम आहे हे सगळे. मी शाळा कोणती रे? माझी शाळा डॉन बॉस्को. डॉन बॉस्को येस. आणि तुझं करिअर पुसकलंय बाळा. त्या गुप्तधनाच्या पेट्यांचं रक्षण करतात 3 राक्षसी कुत्रे. कुत्रे बापरे आजीबाई कुत्र्यांचं काय करायचं? त्या कुत्र्यांच्या समोर जायचं आणि काहीच नाही करायचं. बापरे केवढा घाबरला होता मी. घाबरायचं नाही. घाबरला गंमत येते गंमत. ठीक आहे गंमत. हा माझा 50 वर्षापूर्वीचा न तुटलेला सुगंधित मोजा. आताही सुगंध द्रवते हो. आता बाई आता चुकला. ए बाई मला काही नाही झालं काही नाही झालं काही नाही झालं. हा घे रुमाल. एक घामताय पुसतोय. अरे हा रुमाल आहे. हा रुमाल त्या कुत्र्यांच्या समोर अंतरायचं आणि काय म्हणायचं? काय म्हणायचं? माझ्या
राजा माझा लाडक्या ते थोड्या तिडक्या ए निघलो ए काही नाही झालं काही नाही झालं काही नाही झालं काही नाही झालं हो थांब ना महत्वाची गोष्ट तुला सांगायची राहून कोणती आतमध्ये गेली आतमध्ये कोपऱ्यात एक आगपेटी ठेवली तेवढी ती आगपेटी मला आणून देतोस का बाळा आगपेटी माझ्याकडे आहे ना काळ्याचं कडे काळीच इकडे मला तीच आगपेटी हो माझ्या आजीनं मरताना ती आगपेटी मला दिली होती माझ्या आजीची शेवटची आठवण आहे ती आगपेटी मला आणून दे बाळा आजीबाई तुझी आगपेटी मी आणून देतो अलबत्या आता करूया खलबत्या झुक झुक येरबाई गेला चिपुरडा गेला येरबाई गेला चिपुरडा गेला किती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार किती ग बाई